पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी मी 11 वाजता नाही लिहून घेणार काही नाही आहे ही इन्फॉर्मेशन. उद्या सकाळी 11 वाजता मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद लावली होती आणि मी आमच्या अविनाश आणि अभिजितला सांगितलं होतं, म्हटलं मी उद्या ठाण्यामध्ये येईन. म्हटलं मला जरा पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे आपल्या, कारण अनेकदा असं होतं की हे सगळे पदाधिकारी मुंबईत सगळ्यांना येणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मी आता बऱ्याच ठिकाणी, आता आज ठाणं झालं आहे पण मला तसं नीट बोलता नाही आलं कारण गर्दी खूप होती. अरे मला बोलू द्या ना रे. गर्दी खूप असल्यामुळे तसं मला फार बोलता नाही आलं तिकडे. त्याच्यामुळे परत एक 2-4 दिवसांनी मी परत येऊन जाणार आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी. म्हणून आत्ता जो आलो मी तो साधारणपणे शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष इथपर्यंत मी भेट झाली. लवकरच ठाण्यामध्ये आमच्या गटाध्यक्षांचा एक मेळावा मी घेणार आहे, त्याच्यासाठी नंतर परत येणारच आहे. तर इथे येणार होतो म्हणून मी मुंबईची पत्रकार परिषद रद्द केली आणि म्हटलं आता बोलायचं असेल तर म्हटलं ठाण्यात आणि असं जातोच आहे तर म्हटलं तुमच्याशी बोलू. कारण तिथे बोललं काय इथे बोललं काय शेवटी त्याच स्क्रीनवरती दिसणार आहे आणि त्याच वर्तमानपत्रामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याशी बोलावं म्हटलं. खरं तर उद्याचा माझा विषय होता तो म्हणजे GST आणि GSTच्या संदर्भात आमचा जो विकास आराखडा होता जो 2014ला आम्ही प्रकाशित केला होता, त्या 2014च्या त्या विकास आराखड्यामध्ये ब्ल्यूप्रिंटमध्ये आम्ही हा खरा GST हा विषय मांडलेला होता. GST कर प्रणालीबद्दल आमचं काही म्हणणं नाही, कारण आम्ही ते मांडलेलंच आहे की ते असायला पाहिजे म्हणून. परंतु तो टॅक्स रिकव्हर कसा करावा आणि कोणी करावा हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळं दिलं होतं की ही गोष्ट महानगरपालिकेने कलेक्ट करावी, ती राज्य सरकारला द्यावी आणि केंद्र सरकारला पाठवावी. परंतु या सगळ्या गोष्टीत होतं असं की आता सगळं केंद्रशासित करण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न सुरू आहेत. सगळं केंद्राने बघायचं. म्हणजे उद्या सगळ्या या महानगरपालिका ज्या आहेत ह्यांच्यावरती उद्या जर समजा अशा प्रकारचे पैसे आले नाहीत किंवा उशिरा आले तरी या मोठ्या मोठ्या महानगरपालिका कोलमडतील आणि सगळ्या गोष्टी केंद्राने कराव्यात याची काही आवश्यकता नाही आहे. मला असं वाटतं राज्याने तो टॅक्स कलेक्ट करावा, महानगरपालिकांचा जो काही पैसा असेल तो महानगरपालिकेने तो उभा करावा, पैसा टॅक्स वसूल करावा. GST कर प्रणाली योग्य आहे, तीच गोष्ट फक्त महानगरपालिकेने करावी आणि मग ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवून द्यावी. प्रत्येक वेळेला राज्यांनी मग हा राज्याच्या आणि महानगरपालिकेच्या स्वायत्ततेचा विषय. आणि आपल्याला आठवत असेल तर 2014च्या माझ्या सगळ्या सभांमध्ये मी ही गोष्ट मांडत आलो आहे की स्वायत्तता ही जी आहे राज्याची ही केंद्र घालवण्याचा प्रयत्न करते. आणि प्रत्येक गोष्टीत जर समजा आम्ही केंद्रासमोर हात पसरायची वेळ येणार असेल तर उपयोग काय या गोष्टींचा. मग उदाहरणं दिली जातात की मग सिंगापूरमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, ते वेगळे देश आहेत, मग अमेरिकेत का नाही आहे. अमेरिकेत पण राज्य आहेत त्यांची. आणि म्हणून आमची मागणी हीच राहील. उद्या अधिवेशन आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये आमची मागणी हीच आहे की सर्व आमदारांनी ह्या गोष्टींना केंद्राकडे सर्व जाणार आणि केंद्रातनं हे सगळं डिस्ट्रीब्यूट होणार या गोष्टीला विरोध केला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी. आणि याच्यासाठीचा म्हणून मी ही उद्या पत्रकार परिषद घेत होतो आणि मला जी काय भूमिका मांडायची होती मी आपल्यासमोर मांडली. आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. हा मुंबईचा विषय नाही आहे, हा ठाण्याचा विषय आहे, हा पुण्याचा विषय आहे, हा नाशिकचा विषय आहे, हा नागपूरचा विषय आहे. आपल्या प्रत्येक ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांचा विषय हा. आणि महानगरपालिका म्हणजे शहरं झाली. या शहरांना जर समजा पैसे योग्य वेळेत आले नाहीत, मुळात या गोष्टींची आवश्यकता नाही आहे. कर प्रणाली जी आहे GST आपण म्हणतोय ही GST आम्हाला मान्य आहे ना, पण ही महानगरपालिकेने कलेक्ट करून राज्य सरकारला द्यावेत आणि केंद्र सरकारला पाठवावेत. हे उलटं जे वाहणं आहे याला आमचा विरोध आहे.
जी मागणी आहे तुम्हाला असं तुमच्या भूमिकेबद्दल असे वक्तव्य असू शकतं की बाबा केंद्राचा हा डाव आहे की बाबा राज्याची आर्थिक व्यवस्था जी आंतरराष्ट्रीय शहर कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कमी करणं हाच प्रकार आहे ना. खरं तर आज मुंबईसारख्या ठिकाणी जर एअर इंडियाचं हेड ऑफिस होतं तर हे हलवायची काही गरज नव्हती ना दिल्लीला. मग इतकी वर्ष ज्या गोष्टी चालू होत्या, हे खरं तर महाराष्ट्रातल्या या शहरांचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे. परवा दिवशी पण आलेली गोष्ट, नंतर मग मुख्यमंत्र्यांनी ती गोष्ट मागे घ्यायची सुरक्षिततेसाठी म्हणून. काय वाढदिवसाला तुमच्या आणि अजून कुठेतरी 100 माणसाच्या वरती आले की पोलिसांची काय परवानगी घ्यायची. फ्युनरलला काय करायचं? जरा कुठच्या माणसाला माहिती असतात त्याच्यासाठी 4 येणार आहेत का 100? वारंवार सीएम साहेबांना भेटलेला तर जीएसटी विधेयक म्हणून जसं आवाहन केलेलं आहे तसं राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटलो? सीएम साहेबांना पण भेटलेला 2-3 वेळा. तर तुम्ही आवाहन पण केले की उद्याच्या विशेष अधिवेशन आहे विधानसभेचं विधिमंडळाचं. मी मागच्या वेळेला तुम्ही हे सांगितलेलं आहे का बाबा की तुम्ही ही राज्याची भूमिका केंद्रात प्रकारपणे मांडवली नाही. प्रत्येक वेळेला आता मी आता तुमच्या मार्फत सांगतोच आहे ना, त्यांच्यापर्यंत जाईलच. फक्त आता त्यांना मराठी कळतं का गुजराती कळतं हे फक्त आता प्रश्न पडलेला आहे मला. पण ते आता गुजराती ट्विट करायला लागलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती ट्विट करतो. कमाल झाली. साहेब, केंद्रात भाजप सत्ता आहे आणि जीएसटी विधेयक त्यांना मंजूर करायचं आहे. उद्या जर ते बहुमताने मंजूर झालं बीजेपीच्या, तर पुढच्या वेळी तुमची काय भूमिका असेल? हे बघा, माझी भूमिका मांडायचं मी काम केलं. नंतर तुम्ही असं नका बोलू मग तेव्हाच का नाही भूमिका मांडली. आणि खरं तर आमची भूमिका आम्ही 2014ला मांडलेली आहे. ही आज मांडतो अशातला भाग नाही आहे. जो विकास आराखडा आम्ही जो सादर केला होता त्या विकास आराखड्यामध्ये ही संपूर्ण गोष्ट आम्ही तेव्हाच मांडलेली आहे. ही आज मांडतो अशातला भाग नाही. मी त्याच्या काही कॉपीज आणलेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला देतो ते जाताना. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय काय म्हटलंय त्याच्यामध्ये. आज मांडतो अशातला भाग नाही आहे. आज राज्य सरकारने अनेक गोष्टी आमच्या त्या विकास आराखड्यामधल्या घेतलेल्याच पण आहेत. कळलं का? मग ही गोष्ट घेताना फक्त ती केंद्राने का वसूल करावी माझा एवढाच फक्त आक्षेप आहे. सर, या संदर्भामध्ये जीएसटीवरती जेव्हा लोकसभेमध्ये चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा काही खासदारांनी याला विरोधच केला होता. हो, तामिळनाडूने केलेला आहे ना. तामिळनाडू विशेष जास्त आहे, तिकडच्या खासदारांनी अग्रेसिव्हली हा विषय मांडला होता. एक्झॅक्टली. नाही, आणि मी परत तुम्हाला सांगतो, हा विषय जीएसटीचा नाही आहे. हा वसूल कसं करणं आहे, तुम्ही घेणार कसे आहात, हे केंद्राने घेऊन देणं हे आम्हाला अमान्य आहे. हे आम्ही घेऊन आम्ही केंद्राला देऊ. आम्हीचा अर्थ लक्षात घ्या, सिस्टीम. नाही, कशाला आपला काढूनच घ्यायचा ना. हो हो, त्याच्यामध्ये टॅक्स बद्दलचा विषय नाही. हा विषय आहे फक्त रूटचा. आणि काय भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे, तर शिवसेनेच्या महापौरांनी मुंबईमधून जीएसटी नको असं म्हटलेलं आहे. ते त्यांचं त्यांना विचार. नाही, मुंबईत त्यांनी म्हटलंय नकावं म्हणून. तर शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे, तर त्या पक्षाने देखील तुम्ही जे म्हणता ते मान्य तसं करावं. याकरता काय तुम्ही उद्धवजी साहेबांशी काय कॉन्टॅक्ट करणार? नाही, माझी काही संबंध नाही. तो भेट घालून देता नाही, मध्ये कोणतरी असेल ना. बरं, आत्ता या क्षणाला निषेध करण्यापलीकडे काहीच नाही. आणि त्याचे जेव्हा परिणाम जेव्हा कळतील तेव्हा मी काय म्हणतोय ते तुम्हाला तेव्हा कळेल. आत्ता जरी विनोद वाटत असला तरी. आजची पत्रकार परिषद जरी जीएसटीच्या संदर्भात असली त्या मुद्द्यावर असली पण राज ठाकरेच ठाण्यात येणार म्हणून चर्चा होती की गोविंदाचे 9 स्टॉल लावले होते आणि त्यांना शाबासकी देण्यासाठी आज तुम्ही ठाण्यात येताय. मुळात मला हे मी तुमच्या वर्तमानपत्रांमधून वाचलं आज सकाळी. हा विषय होता माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा. आता कसं होतं या सगळ्यामध्ये, मी मागे म्हटलं होतं ना की एकदा तुम्हीच प्रश्न उभे करायचे आणि उत्तर आम्ही द्यायची. पण हा मुद्दा तर तुमच्या पक्षानेच उभा केला ना. नाही, झालं ना, दहीहंडी झाली. दहीहंडी हा विषय संपला. आता मी परत येणं हे मी कशासाठी येतोय हा माझा विषय आहे.
त्याच्यामध्ये मी कशासाठी येणार हे तुम्हीच छापून टाकायचं. सोशल मीडियात मनसे आघाडीवर आहे त्यामुळे असे मेसेज जरा वेगळ्या अर्थाने पण आपल्याकडे येतात. तर मग सोशल मीडियात चालवा ना तुम्ही. साहेब, तुमच्या आदेशानंतर आदेश म्हटलं तुमच्या भूमिकेनंतर ठाण्यातल्या मनसेने 9 थराची हंडी लावली. गोविंद माळाने एकूणच जो आदेश, जसं तुमच्या वक्तव्याचे बोर्ड ठाण्यात लावले गेले, पोलिसांनी ते बोर्ड नंतर काढले, तर आजही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाण्यात किंवा पुढच्या वर्षी जरी सर्वोच्च न्यायालयाने केलं तरी पुढच्या वर्षी हा सण असाच पद्धतीने आम्ही साजरा करू. सण सणासारखा साजरा झाला पाहिजे. पण ज्यांच्यावर आता एक गुन्हे दाखल झाले. हं. आता सर मनसेच्या याच्यावर गुन्हे दाखल झाले. आम्हाला काही नवीन आहे का ते? हा, नाही, बरोबर आहे. सर गुन्हे फक्त मनसेवरच दाखल झाले, इतरांनी सुद्धा 20 फुटाच्या वरती हंडा लावले होते, त्यांच्यावर नाही दाखल झाले. मग काय करायचं? म्हणजे तुम्हाला साधारणपणे कळत असेल सरकारची भूमिका काय आहे ती. ज्या गोविंदा पथकांवरती गुन्हे दाखल झाले त्यांच्या पाठीशी तुम्ही असणार का? अर्थातच असणार. माझ्याकडे येऊन भेटून पण गेले लोक. आणि एक पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्या ह्याच्यामध्ये आता परवा दिवशीचे पण इथे जर समजा तुम्ही हंडी बघितलीत, 9 थर लावून हंडी फोडली का? कोर्टाने काय सांगितलं होतं? कोर्टाने सांगितलं काय होतं? 20 फुटावरती हंडी फोडायची. बरोबर आहे. हंडी कुठे होती? 20 फुटावर. लागले होते 9 थर. केस कशावर टाकणार? उल्हासनगरमध्ये गोविंदा खाली पडलाय, आयसीयू मध्ये तो ऍडमिट आहे, त्याला आपण काय भेट वगैरे घेणार आहात? मी या कसं होतं, नाही मला मान्य आहे या सगळ्या गोष्टी. फक्त आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याचं आपण आता हे सगळं दहीहंडी सगळं चालू आहे म्हणून रोजच्या रोज रेल्वेमध्ये किती अपघात होत आहेत याच्याबद्दल आजपर्यंत कधी तुम्ही पालकमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांना कधी प्रश्न विचारले का? रोजचे अपघात आहेत हे, रोजचे. नाही, पुढे काय झालं? रेल्वे बंद केली का? की 2 डब्याची केली रेल्वे? की 8 डब्याची नको, अपघात होतात 2 डब्याची करा, असं काय आहे का? एवढी माणसं आज सगळ्या बाजूनी सगळीकडनं अपघात होत आहेत, जात आहेत, काय काय गोष्टी होत आहेत. बस फक्त राज ठाकरे बोलला म्हणून विरोध करायचा का? आणि झाला, ती दहीहंडी संपली, तो विषय संपला. आता तुम्ही तयारी लागा, आम्ही कोर्टाचं काय ते पाहू. नक्की काय कोर्टाचं काय कोर्टाचं आम्ही काय ते पाहू. नक्की काय काय होईल ऑक्टोबरमध्ये हे परत पुढील प्रोसिजर असणार आहे. ऑक्टोबरमध्ये काही पुढे जेव्हा होईल तेव्हा होईल. आता पुढे काय आहे का तुमच्याकडे हंडी सोडून? मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी गोरेगाव येथे फ्लॅट घेण्यासाठी अर्ज केला होता, परंतु ते शाकाहारी असल्यामुळे त्यांना घर नाकारण्यात आलं होतं. सॉरी, मांसाहारी फक्त शाकाहारीसाठी तिथेच घर घेता येईल असं त्यांना बिल्डरने सांगितलं. त्यावरती आपली काय? नाही, कसं आहे, हा सगळा शाकाहारी मांसाहारी पहिलं करायचं, मग तिकडे जैन मंदिरं उभी करायची, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची सोसायट्या उभ्या करायच्या. तुम्हाला आठवत असेल, मी मागे एकदा एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. मी 2008 सालापासून मी सांगतोय, सतत सांगतोय, त्याच्याही आधी सांगत होतो की हे नॉर्मल नाही आहे, हे मतदारसंघ बनवत आहेत. आणि हे अशा प्रकारचे मतदारसंघ बनवून तिथला मराठी टक्का कमी करणे, आणि मग उद्या महानगरपालिकेत, उद्या विधानसभेमध्ये हे अमराठी नगरसेवक आणि अमराठी आमदार हे उद्या पुढे जाणार. आत्ता जातातच आहेत, आणि हे मोठ्या प्रमाणावरती सुरू होणार. मनुष्यवधाचा गुन्हा जो दाखल झाला, त्यात आशिष शेलार यांनी अशी मागणी केली आता की तो उत्सव बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात तो वगळावा. तुमची अशी भूमिका आहे किंवा तुम्ही काय अशी? सदोष मनुष्यवधाचा तुम्ही दहीहंडीवरती काय लावताय? दहीहंडीचा काय संबंध? एक तर मराठी माणूस वरती चढण्यासाठी दुसऱ्या मराठी माणसाला खांदा देतो, हे काय कमी झालं? साहेब, देशामध्ये अजूनपर्यंत न्याय प्रक्रियेच्या विरोधात अजूनपर्यंत कोणी बोललं नाहीये. आणि आपण जेव्हा वारंवार जेव्हा सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतात, त्यांचे काही जुने काही संदर्भ वाचून दाखवतात. त्यात बाबासाहेबांनी घटनेमध्ये एक वाक्य लिहिलं आहे की मी ज्या देशाला लोकशाही दिलेली आहे, त्या लोकशाहीचा वापर जर अतिरेक झाला लोकशाहीचा, ती लोकशाही देशालाही घातक आहे. तर आत्ता जे वातावरण आहे की न्याय प्रक्रियेच्या विरोधात बोलणं किंवा ज्या देशामध्ये आत्तापर्यंत झालं नव्हतं 69 वर्षामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं की बाबा न्याय प्रक्रियेमध्ये विरोधात बोलल्यानंतर असं लोन सगळ्या देशामध्ये पसरू शकतं? प्रश्न लोण पसरण्याचा नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांची चौकट त्यांनी तोडू नये.
तुम्हाला तिथे जजमेंट द्यायला बसवलंय, कॉमेंट पास करायला नाही बसवलंय. परवा दिवशी जे काही गोविंदा तिकडे हायकोर्टामध्ये गेले होते त्यांना तिथले न्यायाधीश काय म्हणतात की तुम्ही काय ऑलिम्पिकमध्ये मेडल कमवून आणणार आहात का? तुमचा काय संबंध? ती लोक आली आहेत, तुम्हाला ती अटेंड करायची आहे का नाही करायची एवढं सांगा आणि सोडून द्या विषय. त्याच्यावर कॉमेंट कसली पास करताय तुम्ही की तुम्हाला काय ऑलिम्पिकचे मेडल्स मिळणार आहेत का? तुमचा काय संबंध असली स्टेटमेंट पास करण्याचा? तुम्ही त्याच्यासाठी खुर्चीत बसलात. बरं, तुमच्या कॉमेंटचा आणि जजमेंटचा काही संबंध असतो का? काही नाही. जजमेंटमध्ये असतं का ते वाक्य नसतं. मागच्या वेळेला पण कुठेतरी झारखंडला का कुठेतरी तो पूर आला, कुठे पूर आला होता तो? केदारनाथला, उत्तराखंडला झालं. कोर्टाने सांगितलं 200 हेलिकॉप्टर पाठवून द्या. काय संबंध तुमचा? बरं, कोर्टात कोणी गेलं होतं का? मग हे न्यायाधीशांना सांगितलं कोणी की हे तुम्हाला ह्या गोष्टी करायला? सरकार बघेल ना, लोकांनी निवडून दिलेली सरकार असतात, ते सरकार बघेल की 100 पाठवायची का 200 पाठवायची का 500 पाठवायची. माझा आक्षेप फक्त इकडेच आहे. म्हणजे कायदे मंडळामध्ये न्यायमंडळाचा हस्तक्षेप करायला असं वाटतं? काही गरज नाही त्या गोष्टींची त्यांना. असं हा तुम्ही कोणतरी विचारता यांना जसं पक्ष वकील देईल तसं जी मंडळाचे पदाधिकारी असतील काही नाही होतं, सोडा. त्यांना वकील देणार का? काही नाही होत. असं काय सरकारची हिंमत आहे का अशी त्या मंडळांवरती कारवाई करायची? पण यावर नारायण राणेंनी सुद्धा एक टोला दिला होता तुम्हालाच की आधी का तुम्ही काही बोलला नाहीत, आत्ताच का बोलला तुम्ही? म्हणजे हा मुद्दा इलेक्शनचा मुद्दा म्हणून बघितला. काय इलेक्शनचा? मला एक गोष्ट सांगावं या सगळ्या याच्यामध्ये. परवा दिवशी नरेंद्र मोदी बोलले, पहिली गोळी मला मारा, मग दलितांना तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करा. हे उत्तर प्रदेशसाठी चालू आहे ना, बरोबर ना? वर्तमानपत्रांची, तुम्हाच वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स काय होत्या? नरेंद्र मोदींचे भावनात्मक आव्हान. भावनात्मक ते करतात तेव्हा भावनात्मक, आम्ही करतो तेव्हा राजकारण, निवडणुका. एकदा ठरवा ना तुम्ही. राज ठाकरेला जोडायचं आहे ना, आपण चर्चा कशाला करायची? तुम्ही आता 12 वर्षाच्या पर्यंत मुलं सुद्धा दहीहंडीवर चढतात फोडायला. आजही ठाण्यामध्ये परवाच्या दहीहंडीमध्ये बरीचशी मुलं अशी होती की जी 10-12 वर्ष. आपल्याला कल्पना असेल, मी ही गोष्ट सांगितली होती त्या दिवशीच की लहान मुलांना वरती दहीहंडीवरती चढवणं चुकीचं आहे. हे जे सगळे, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही जर माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर, नसेल पाहिली तर परत सांगतो, हे धांगडधिंगा घालणे, हे नटनट्या बोलवणे, हे स्टेज उभारणे, हे तिथे तुमचे लाऊडस्पीकर लावून वेगवेगळी गाणी लावणे, त्याच्यात हे सगळे, हे जे पैशाचं चालतं. मी अविनाशला पण सांगितलं होतं पैसे लावू नकोस. पण या सगळ्या गोष्टींमध्ये इतका तो दहीहंडीचा विषय इतका खराब झाला की लोकांना या गोष्टींचा वीट यायला लागला. प्रत्येकाला वीट यायला नको ती दहीहंडी, असं या प्रकारे इथपर्यंत हे सगळं प्रकरण आलं. मी तेव्हा पण म्हटलं होतं की ही सूज जाणं गरजेचं आहे. पण ही सूज घालवण्यासाठी म्हणून तुम्ही संपूर्ण सण खराब करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. याच्यामध्ये 8 थर आणि 9 थर लावणारी जे कुठची काय मंडळं आहेत ना, हे सराव करून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. यापुढे तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? मी सांगितलं पण सगळ्यांना सांगितलं ते बोलून. गणेशोत्सवांच्या संदर्भात पण असं असेल का न्यायालयानं म्हटलंय रस्त्यावर करायचं नाही? मग कुठे करायचं आता? न्यायालयात आणू का? शासनाने तर खेळाचा दर्जा दिलेला आहे त्याला. आता दहीहंडीच्या पुढे जाऊ. आता इथेच कुठे अडकलं तुम्ही? तुम्ही पदाधिकारी भेटला होता मग अशी येऊन, आणखी तुम्ही भेटणार आहात. तर महापालिकेची पुढची आगामी निवडणूक ठाणे महापालिकेची मार्च महिन्यात मुंबईत संपूर्ण आहे. तर या निवडणुकीमध्ये 4चं पॅनल, 4 नगरसेवक एक पॅनल केले महापालिका या, तर त्याला तुमचा पाठिंबा आहे का? बिलकुल नाही. त्याकरता काय करणार पुढे? नाही, कसं आहे, या संदर्भामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे त्या सगळ्या निवडणुकीच्या सगळी रचना चालू आहे. आता प्रत्येक जो राजकीय पक्ष येतो तो आपापल्या आलेल्या झटक्याप्रमाणे निवडणुका लढवायला लागले. आता ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी हे 2 नगरसेवकांचं जे काय प्रभाग म्हणतात ना, प्रभाग, परिस्थिती आता अशी आहे की हा नगरसेवक ह्याला काम करू देत नाही, हा नगरसेवक ह्याला काम करू देत नाही. हे ज्यावेळेला 2च्या प्रभागामध्ये ज्यावेळेला ही गोष्ट होते त्यावेळेला 4च्या प्रभागात काय होईल? शहराचं वाटोळं होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आपण प्रत्येक जो मतदार म्हणून आपण पकडला त्या मतदाराला एक मतदान करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे? त्याच्या डोक्याला कशाला ताप देताय तुम्ही?
की त्यांनी 4-4 बघायचे आणि 4-4 ठिकाणी त्यांनी मतदान करायचं. कशासाठी? म्हणजे भाजपच्या सोयीसाठी. म्हणजे अगोदर त्या काँग्रेसच्या सोयीसाठी त्यांनी 2-2 केले, आता भाजपच्या सोयीसाठी 4-4 करणार. संविधानाने जो एक मताचा अधिकार दिलेला आहे पुढे संविधानाची पायमल्ली करून उद्या जर समजा तुम्ही 2 आमदाराचा एक कराल का? प्रत्येक ठिकाणची लोकसंख्या वाढते, प्रत्येक ठिकाणची मतदार म्हणून वाढतायत. अशा वेळेला तो समजा तुम्ही 2-2चा केला तो केवढा होतो तो. आणि तिकडे जर समजा काम करू दिलं गेलं नाही एकमेकांच्या चढाओढीत, जे झालंय अनेक ठिकाणी. तुम्ही काहीतरी विचारत होता, तुम्ही मगाशी काहीतरी विचारत होता. तुम्ही म्हटलं ना त्या गोविंदांना भेटून तुम्ही पुढे काय करणार आहात ते त्यांच्याशी बोललात. ते एक्सप्लेन नाही केलं नेमकं काय करणार आहात. राणे म्हणाले की तुम लढो हम कपडे संभाळते अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. आणि पुढे दाखल होतात पण मी वाचलं सकाळी. मी सकाळी वाचलं ते. मी आताच 4 दिवसापूर्वी त्यांना जाऊन हॉस्पिटलला भेटून आलो होतो. मला वाटलं बरी झाली असतील. आणि मी ते सांभाळतो ना ज्याला कपडे, नंतर त्यांना परत करतो. त्यांच्यासारखं इतरांना नागडं फिरवायला नाही लावत. आणि नारायण राणेंनी बोलू नये हो या गोष्टी. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या तरुणांना काहीतरी राज ठाकरे काहीतरी बोलतात आणि मग जेलमध्ये जावं लागतं वगैरे वगैरे. नारायण राणेंनी बोलावं. बरं, जेलमध्ये गेल्यानंतर आयुष्य फळफळतं हे नारायण राणेंकडे बघूनच अनेक तरुण उभे राहिले. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना या सगळ्या गोष्टींचे सल्ले देण्यापेक्षा घरच्या घरी दिले तर जास्ती बरं नाही का होणार? त्याला काय होतं मध्येच माहीत नाही मला. काहीतरी झटका येतो, काहीतरी मध्येच काहीतरी बोलून जातात. ते मागे मी एकदा म्हटलं होतं की ते महाराष्ट्र टाइम्स आहे ना, महाराष्ट्र टाइम्सचा पूर्वी एक असं लाईन होती, पत्र नव्हे मित्र, चांगली होती. त्यावेळेला मग आम्ही ज्यावेळेला सामनाचं ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला एक लाईन काढली होती, दैनिक नव्हे सैनिक. चांगली लाईन होती ती, कॅची लाईन होती. तशी मला प्रहारसाठी एक सुचली होती, पेपर नव्हे चॉपर. काय सर राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर होत आहे. मी वाचलं नाही ते. होणार आहे. आपली काय अपेक्षा असेल? कारण याआधी जेवढी गृहनिर्माण मला आत्ताच माझं बिल्डर दार्जिलिंग होतं, सर्वसामान्य नागरिकाचा तुझा विचार होता. मी त्या दिवशी कुठेतरी बोलताना असं म्हटलं होतं की त्या दिवशी माझ्याकडे कोणतरी कॅनडाचा एक व्यक्ती आली होती. तिकडे काहीतरी ते कॅनडामध्ये काहीतरी ते त्यांचे व्यवसाय आहेत आणि मग तिथे ते इमारती वगैरे सगळे उभ्या करतात. त्यांनी सांगितलेली गोष्ट सूचना फार उत्तम आहे ती जर समजा राज्य सरकारने आणली तर सर्वात जास्ती त्याचा फायदा सगळ्या नागरिकांनाच सर्वात जास्ती फायदा होईल. आणि त्यांनी असं सांगितलं की समजा एखादा बिल्डर जर इमारत बांधत असेल तर इमारत बांधत असताना त्यांनी ज्यावेळेला तो डिक्लेअर करतो की मी इथे असा एक प्रकल्प करतोय आणि मग त्याच्यानंतर बुकिंग येतं, लोक पैसे भरतात. आणि मग अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की त्या बिल्डरने कुठच्या परमिशन्सच काढलेले नाहीत किंवा अनेकदा तो प्लॉटच इलिगल असतो आणि मग सगळे लोक पैसे देऊन बसलेले असतात. तर तिथे त्यांच्याकडे सिस्टीम अशी आहे की जी लोक तो फ्लॅट म्हणजे ती जागा जे बुक करतील त्यांचे संपूर्ण पैसे हे एका एस्क्रो अकाउंटला जातील, त्या बिल्डरकडे जाणार नाही. आणि त्याने संपूर्ण परवानग्या घेऊन फ्लॅट ज्या वेळेला हातामध्ये देणार त्यावेळेला त्याच्याकडे तो पैसे ट्रान्सफर होणार. आणि त्यांनी जर समजा काही घोळ घातला तर ज्यांनी हे पैसे टाकलेले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार. मला असं वाटतं अशा प्रकारच्या जर गोष्टी आपल्याकडे आल्या तर उत्तम होईल. भाई लोकांना जी एक धाकधूक असते की हा पूर्ण माझी इमारत पूर्ण करणार की नाही, मला घर मिळणार की नाही, आणि मी पैसे तर देऊन बसलोय आणि उद्या निघून गेलं तर. आज समजा ठाण्यासारखी जर परिस्थिती बघितली आपण, ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्ती अनधिकृत बांधकामं इथे ठाणे जिल्ह्यात आहेत. डोक्यावरती एक टांगती तलवार घेऊन आज अनेक नागरिक तिकडे बसलेले आहेत घरामध्ये की उद्या काय कोर्टाने सांगितलं, आदेश काढला, घर तोडायचं, काय करायचं, काय करणार काय ते. आणि यातलं होतं असं की या सगळ्या याच्यामध्ये त्या बिल्डरवरती कोणती कारवाई होत नाही. आपल्याकडे कारवाई लोकांवरती होते. लोक फसलेले असतात, म्हणजे जे फसलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई आणि ज्यांनी फसवले त्याच्यावरती कारवाई नाही. तुम्ही आता सण झालीच पाहिजे, संस्कृती जपणारी परंपरा सण झालीच पाहिजे. गणपती उत्सवही आता कॉन्ट्रोवर्सी होत चाललेला आहे. जसे खड्डे मारून हे रस्त्यावरती किंवा मग मंडपच टाकून
त्याच्यावर तुमची भूमिका पुढची काय असणार? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला कुठचीही मंडळं असेल, कुठचाही सण साजरा करताना त्यांच्याकडनंही कुठच्या गोष्टींचा अतिरेक होणार नाही याची पण काळजी त्या मंडळांनी घेतली पाहिजे. ते 24 तास ते स्पीकर लावून बसायचे आणि धांगडधिंगात ही जोरजोरात गाणी लावायची आणि मग ते हे याही गोष्टींना अटकाव हा केला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु म्हणून संपूर्ण सणावरती तुम्ही जर समजा म्हणत असाल की नाही हे आता बंदच करा, असं नाही होत. ते मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की समजा कोर्टात प्रकरण गेलं, कोर्टाने एक आचारसंहिता आखून द्यायला पाहिजे होती. खरं तर सरकारने आखून द्यायला पाहिजे. म्हणजे नंतर ह्या कोणाही वरती तुम्हाला केसेस टाकायची आवश्यकता लागणार नाही, पोलिसांना कारवाई करायची गरज लागणार नाही. तुम्ही एक जर समजा आचारसंहिता आखून दिली की या प्रकारे तुम्हाला पुढे याच्या पुढे हा सण असा साजरा करावा लागेल, करतील. उत्साहातच पाहिजे. पण त्याला आलेलं जे काही एक काय म्हणू पण त्याला एक कमर्शियल स्वरूप जे आलंय, बाजारू स्वरूप जे आलंय, मला असं वाटतं ते घालवणं नक्कीच गरजेचं आहे. पण राजसाहेब, याच्यात तुम्ही म्हणताय ही एक आदर्श गोष्ट आहे आणि ती झाली पाहिजे. पण तसं ठाण्यामध्ये गेल्या वेळेला महापालिकेने म्हटलं होतं, मुंबईतही म्हटलं होतं की तुम्ही एक नियमावलीचं पालन नाही केलं तर तुम्हाला दंड आकारला जाईल. मंडळांना दंड आकारला, मुंबई महापालिकेतही दंड माफ झाला, ठाणे महापालिकेतही दंड माफ झाला. म्हणूनच सांगतो ना, ज्या वेळेला अशा प्रकारची गोष्ट तुम्ही आचारसंहिता आखून दिल्यानंतर सरकारने, बरोबर आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या मंडळांना बोलवा, त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या आणि या सगळ्या गोष्टींनंतर एकतर्फी तुम्ही आचारसंहिता आखून नाही चालणार ना. अनेकदा असं असतं की बाबा जागा छोटी असते, वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांचे वेगवेगळे विषय वेगळे वेगळे असतात. हा काय एकच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना बोलवून मला असं वाटतं हा विषय सुटू शकतो, संपू शकतो. कसं होतं ना, याच गोष्टीवरती ठाणे महानगरपालिकेने पर्टिक्युलर ठाण्यामध्ये काही मंडळांना लाखो रुपयाचा दंड आकारलाय आणि तो गेल्या वर्षी, आणि यावर्षी ते दंड भरले नाहीत काही मंडळांनी किंवा या इतर विषयावरती, तर त्या मंडळांना परमिशनच देणं नाकारलेलं आहे अशी भूमिका महापालिका घेते. त्या विषयात पर्युषण काळामध्ये आता मास्क विक्रीलाही बंदी घातलेली आहे 2 दिवस. कोणी पाठवला आता? राज्य सरकारने परिपत्रक. आता फोनवरती सांगितलं का प्रश्न विचार म्हणून? आता फोनवरती बोलत असतो तू? कोणी सांगितलं? ऑफिस मधनं विचार बोलतात तर विचारून घे. थोपाड उचकटतातच आहेत. पर्युषण काळात बंदी घातली, परिपत्रक. सर मराठी टक्का कमी होतोय. पर्युषण काळामध्ये 2 दिवस मास्क विक्रीलाही बंदी घातलेली आहे राज्य सरकारने. आता कसं आहे, मुख्यमंत्री जर गुजरातीमध्ये जर समजा ट्विट करायला लागले तर ह्याच्यापुढे कोणाकोणाचे लाड होतील माहीत नाही. या असल्या गोष्टींच्या हे बंद करा, हे असल्या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं ज्याला खायचंय तो खाईल, ज्याला खायचं नाहीये तो खाणार नाही ना. श्रावणात करता का तुम्ही? महाराष्ट्राचं सरकार आहे ना, मग श्रावणात का नाही केलं? तेव्हा ज्याला नाही खायचंय तो नाही खाणार, ज्याला खायचंय तो खाईल. तुमचा काय जातंय? मुंबई महापालिकेमध्ये आता सूर्य हे सगळं कसं आहे माहिती आहे ना, आता म्हणजे मुळात भारतीय जनता पक्षाला हे मुळात हवंय, हा वाद हवाय. कळलं का? की याच्यावरती मी किंवा शिवसेना आम्ही काहीतरी बोलू त्याच्यावरती आणि मग त्याच्यानंतर ही सगळी गुजराती मतं आमच्याकडे कशी बरोबर येतील, हे याच्यासाठी हे सगळं सुरू आहे यांचं. सूर्यनमस्कार मुंबई महापालिका शाळांमध्ये सूर्यनमस्काराचा सक्तीसाठी विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना घालायचं नाही, घालतील नाही तर कोणी चंद्र नमस्कार घालतील तर काय करायचं? रात्री घालतातच नाही तरी. साहेबांबरोबर बोलतात गुजराती ट्विट करतात, त्यात सीएम साहेबांचे तेलंगणामध्ये दुधाने अभिषेक घातले गेले आहेत. म्हणजे जो मरगट्टा जो आपण पाणी प्रश्न म्हटला, तेलंगणाचे मुख्यमंत्री इथे येतात आणि महाराष्ट्राचं वाट्याचं पाणी तेलंगणाला दिलं जातं मरगट्टा प्रकल्पातलं, आणि सीएम फडणवीसांच्या पुष्टरला तेलंगणामध्ये दुधाचा अभिषेक केला जातो आणि महाराष्ट्रातून आजही दुष्काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वाट्याचं पाणी मरगट्टा प्रकल्पातून तेलंगणाला दिलं जात आहे. तिकडचे मुख्यमंत्री ते सक्सेरी करतात मंत्रालयात बसून. त्यामुळे मला असं वाटतं की हा पाण्याचा जो लवाद असतो किंवा पाण्याची जी गोष्ट असते ही वेगळी असते. हा काय आपल्या घरातल्या पिंपातलं पाणी नसतं ते. आणि मला असं वाटतं की फक्त एकच आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचं जे पाणी आहे, जे महाराष्ट्राला मिळायला पाहिजे ते ज्या प्रकारे आपण मिळवायला पाहिजे त्या प्रकारे आपले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि मंत्री हे त्या प्रकारे काम करताना दिसत नाही. इतर राज्यातले मुख्यमंत्री हे जसं त्यांच्या पाणी प्रश्नासाठी म्हणून जसे कडवट असतात तसे आपले लोक दिसत नाही.
चला झालं. एकच मी पुढच्या काही दिवसात पक्ष संघटनेकरता वेळ देणार असं मला होतं. ठाण्यात आता 2-3 दिवसांनी पुन्हा येणार. काही काळात ज्या पोटनिवडणूक आज होत आहेत इथे राज्यातले वेगवेगळ्या पक्षांचे नेते लक्ष घालतात. मला थोडासा यायला थोडासा उशीर झाला. आधी एक 6-8 महिने वर्ष सुरुवात करायला हवी. कारण आता मनसेचे एकही नगरसेवक इथे नाहीये. तुम्हाला मला कळलं नाही. मला म्हणजे माझे एकात एक अडकलेले 2 प्रश्न होते. महापालिका लाईट बंद करा ना प्लीज, डोळ्याला त्रास होतो मला. महापालिका निवडणुकांच्या करता पक्ष बांधणीला पुढच्या काही दिवसात परत येणार. पण आता संघटनात्मकरित्या मनसेचा जर का विचार केला कठोरपणे तर मनसेचा आता एकही नगरसेवक उपस्थित नाही. मला असं वाटतं की खूप अधिक प्रयत्न करायला हवेत किंवा खूप आधीपासून प्रयत्न करायला हवेत. कशासाठी? जेव्हा करायचं तेव्हा करायचं. आधीपासून नंतर वगैरे असं काही नसतं. आणि दुसरी गोष्ट ना, पक्ष कसा चालवायचा ना हे आमच्यावर सोपवा ना. त्या सगळ्यात प्रत्येक गोष्टीत नका ना शिरू. आम्ही विचारतो का तुम्हाला चॅनल कसं चालवायचं, आधीच का नाही काढलं वगैरे असं विचारतो का आम्ही? आमचे विषय आमच्यापाशी अंबरनाथचा एक गंभीर सध्या केस झाली. तरी गोहत्या करताना उपशहराध्यक्षाला मनसेची तिथे अटक झाली आज सकाळी. 3 गायी कापलेल्या, एक गाय कापली आणि 2 वासरं सोडवली पोलिसांनी. काय गाय कापताना नाही, मला आता तुमच्याकडनंच गुन्हा दाखल झाला नाही असेल. FIR झाली तर अटक चेक करतो सर. दुसरं गोष्ट भिवंडीचं जे आहे नागेश भोयर म्हणून मुलगा आहे, हंडीनं पडला. 7 वर्षापासून तो बेडवर आहे. ते सांगितलं राजसाहेबाला मला 10 मिनिटासाठी भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. तर तिला मदतीसाठी 2,60,000 काय त्याची बिल आहे शेवटच्या ऑपरेशनसाठी. काय मदत करणार आहे? आपलं नाव? नागेश भोयर आहे त्याचं नाव. आपलं माझ्या अशोक गुप्ता नाव. अशोक गुप्ता हे सांगतायत तुम्हाला काहीतरी जाहीर केलेले आहेत त्याला 51,000 आणि केलंय ना? बघा जाहीर केलंय, गुप्ता पण ठेवलं नाही.